सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अडचणींचा असेल, परंतु घाबरू नका. अनेक नवनवीन जबाबदाऱ्या तुमच्यावरती येतील ज्या तुम्हाला धैर्यानं पार पाडाव्या लागतील. आज तुमचं काम हे आपोआपच पूर्ण होईल. रखडलेले पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कामाचं कौतुक होईल. विद्यार्थ्यांना आज मेहनत घ्यावी लागेल. संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. नशीब तुम्हाला साथ देणार नाही. दिवसभराचं काम पूर्ण करून तुम्ही संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं मन मात्र आज प्रसन्न राहील. तुमच्या मुलाच्या भविष्याबाबत तुम्ही आज विचार कराल. राजकारणात जर तुम्ही असाल तर राजकारणातील लोक तुम्हाला मागे टाकण्याचा आज सतत प्रयत्न करताना दिसतील. तुम्ही आज यशाकडे वाटचाल कराल. व्यस्त जीवनातून तुम्ही जोडीदारासाठी वेळ काढाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकू येईल, त्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. उधार दिलेले पैसे आज परत मिळतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा सामान्य असेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. तुमचे आईशी मतभेद होतील, त्यामुळे तुम्ही सावध राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये शुभ कार्य घडेल, त्यामुळे तुम्ही व्यस्त असाल. तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. एखादा सहकारी तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करेल, त्यामुळे सावध राहा. संध्याकाळचा वेळ हा तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये घालवाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुना वाद पुन्हा नव्यानं तुमच्या समोर येऊ शकतो. मात्र तुमच्या मनामध्ये आनंदाची लहर निर्माण होईल. लाईफ पार्टनरसाठी आज तुम्ही भेटवस्तू खरेदी कराल. नवीन ओळख मिळाल्यानं तुमच्या मित्रांमध्ये संख्या वाढेल. आज तुमच्या घरी पाहुणे येतील, ज्यामुळे तुमचे थोडे पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आज संवाद साधाल. कोणतंही काम करताना त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मोठ्यांची सेवा आणि शुभ कार्यामध्ये पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होईल. जोडीदारासोबत तुमचं भांडण होऊ शकतं. संवाद साधून तुम्ही नातं सुरळीत करा. मित्र घरी आल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. डोकेदुखीची समस्या वाढेल. तुम्ही बोलण्यावरती नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही वाद घालू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही व्यस्त असाल. तुमचे पैसे अधिक खर्च होऊ शकतात. तुमच्या कामामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. अनावश्यक धावपळीमुळे तुमचं मन अशांत असेल. कामातून वेळ मिळाल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. आरोग्याच्या समस्या येतील.
खाण्यापिण्याच्या सवयींकडे तुम्ही लक्ष द्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. काही महत्त्वाच्या व्यवस्था आणि करार हे तुमच्या बाजूने होऊ शकतात. मित्रांच्या भेटीनंतर आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. कुटुंबामध्ये सुख आणि शांती नांदेल. वरिष्ठांकडनं तुमची प्रशंसा होईल. कौटुंबिक व्यवसायामध्ये पालकांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या सल्ल्याने केलेल्या कामांमध्ये तुम्हाला खास करून यश मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही पूर्णपणे समाधानी असाल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास असेल. प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला यश मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती वाढेल. मित्रांकडून तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांकडनं शुभ समारंभामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल आणि रखडलेले पैसे तुम्हाला मिळू शकतील. व्यवसायामध्ये तुम्हाला उच्च नफा होईल. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेनं जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. आज तुमची प्रकृती थोडी बिघडू शकते. खाण्याच्या सवयींची तुम्ही विशेष काळजी घ्या. जीवनसाथीबद्दल तुम्ही समाधानी असाल. आई वडिलांच्या सेवेचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुणाशीही वाद झाला असेल तर तो आज संपेल. व्यवसायामध्ये मोठ्यांचा आशीर्वाद मिळाल्यानं प्रगतीच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. कुठून तरी कमावलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. घरामध्ये शुभ कार्य घडू शकतं, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य अगदी व्यवस्थित असतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या आर्थिक स्थितीसाठी मजबूत असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. व्यवसायामध्ये जास्त पैसे गुंतवल्यानं भरपूर नफा मिळेल. पैसे तुम्ही विचारपूर्वक खर्च केले तर तुम्हाला आनंद होईल. व्यवसायामध्ये शत्रू पराभूत होतील. कामामुळे तुमचं नशीब चमकू शकतं. आर्थिक स्थिती सुधारल्यानं भविष्याबद्दल चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल आणि धार्मिक कार्यामध्ये तुम्ही वेळ घालवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.